अनिल देशमुखांना अहवालात क्लीन चिट नाही। एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत न्यायमूर्ती चांदीवाल यांचा गौप्यस्फोट। पण अहवालात आपल्या विरोधात पुरावे नसल्याचा उल्लेख। अनिल देशमुखांचा दावा। आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातल्या सभेत कोकणातल्या प्रकल्पावरून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरे कोणत्या उद्योगपतीला मदत करतायत? उद्धव ठाकरे कुणाच्या लग्नाला जातात? राज ठाकरेंचा सवाल। जोगेश्वरीमधल्या दोन्ही शिवसेनांमधल्या राड्यानंतर आता आरोप प्रत्यारोप। प्रचारासाठी सोबत असलेल्या मुलींना मद्यधुंद गुंडांची मारहाण। शिंदे गटाचा दावा तर मातोश्री क्लब सील करावा, अनिल परबांची मागणी। मीरा भाईंदरमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा। योगींच्या सभेचं बटेंगे तो कटेंगेचा नारा टी शर्टवरही। मुंबईत विनापरवाना फेरीवाला दिसतोच कसा? हायकोर्टाचा प्रशासनाला सवाल। सारी मुंबई गिळंकृत करणाऱ्या फेरीवाल्यासमोर सध्या पोलीस आणि पालिका हतबल झाल्याचं चित्र। हायकोर्टाचे खडेबोल। भिवंडीत व्याजावर घेतलेले पैसे उशिरा परत दिल्याच्या वादातून भर रस्त्यात व्यावसायिकावर तलवारीनं हल्ला। घटना सीसीटीव्हीमुळे उघडकीस। खारबाव परिसरात भीतीचं वातावरण। डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटीतल्या फ्लॅटमध्ये विदेशी प्राण्यांची तस्करी। वनविभागाच्या छाप्यात विदेशी साप, सरडे, कासव आणि चिंपांझींना डांबून ठेवल्याचं समोर। मुंबई शेअर बाजार कोसळला। सेन्सेक्स आणि निफ्टीच्या निर्देशांकात मोठी घसरण। गुंतवणूकदारांचे तब्बल 8 लाख कोटी बुडाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।